नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. अनंत चतुर्दशी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गणरायाला निरोप देण्याचा दिवस. मग आपल्या गणरायाला निरोप देताना त्याच्या आवडीचा प्रसाद करायला नको का? म्हणूनच आज मी तुमच्यासाठी गणपतीला प्रसादाची डाळ कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. प्रसादाची डाळ करण्यासाठी इथे मी हरभरा डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे. ही डाळ नुसत्या वाफेवर शिजवायची असल्यामुळे डाळीतील सगळं पाणी निघण्यासाठी चाळणीमध्ये काढूया. कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडलेली आहे. पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया आणि अर्धा ते 1 मिनिट परतून घेऊया. काही ठिकाणी गणपतीला गोडाचा नैवेद्य तर काही ठिकाणी तिखटाचा नैवेद्य असतो. मिरची तेलामध्ये परतून झाल्यानंतर 1 टीस्पून हळद घालूया आणि थोडीशी तेलामध्ये परतून घेऊया. प्रसादाच्या या डाळीमध्ये तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट पण वापरू शकता. लाल तिखट घातल्यानंतर हळद घालून थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि मग फोडणीमध्ये डाळ घालायची आहे. हळद तेलामध्ये परतून झाल्यानंतर फोडणीचा खमंग वास दरवळत आहे. आता याच्यामध्ये निथळून ठेवलेली हरभरा डाळ घालूया आणि ही डाळ गॅसच्या मंद आचेवर परतून घेऊया. डाळ तेलामध्ये परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया. तीन ते 4 मिनिटे डाळ तेलामध्ये परतून झालेली आहे. आता ही डाळ शिजण्यासाठी याच्यात पाणी घालायचं नाही आहे. नुसत्या वाफेवर शिजवून घ्यायची असल्यामुळे याच्यावर झाकण ठेवूया. 4 ते 5 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. डाळ खाली करपू नये म्हणून व्यवस्थित हलवून घेऊया. हलवून झाल्यानंतर पुन्हा याच्यावर झाकण ठेवूया. असं आपण डाळ शिजेपर्यंत करणार आहोत. दहा ते 12 मिनिटे झाल्यानंतर डाळ शिजली आहे का नाही ते पाहूयात. डाळ छान मऊ शिजलेली आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया. प्रसादाची डाळ तयार झालेली आहे. अशी प्रसादाची डाळ तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.